श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपले YM3 क्लासेस हे आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आज आपण रोजच्या वापरातील इंग्रजी शब्द व त्यांचे मराठीमध्ये अर्थ पार्ट फर्स्ट याचा अभ्यास करणार आहोत. चला तर वेळ न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला इंग्रजी शब्द आहे मी. ME ह्याचा उच्चार मी असा होतो मराठीमध्ये आणि त्याचा मराठीतील अर्थ आहे मला. दुसरा शब्द आहे MINE ह्याचा मराठीमध्ये उच्चार होतो माईन. माईन ह्याचा मराठीमध्ये अर्थ आहे माझे. तिसरा शब्द आहे INSIDE ह्याचा उच्चार होतो मराठीमध्ये इन साइड. त्याचा मराठीमध्ये अर्थ होतो मध्ये. चौथा शब्द आहे FROM ह्याचा उच्चार होतो फ्रॉम. त्याचा मराठीमध्ये अर्थ आहे पासून. पाचवा शब्द आहे SEARCH ह्याचा मराठीमध्ये उच्चार होतो सर्च व त्याचा मराठीतील अर्थ आहे शोधणे. पुढील शब्द आहे POSTPONE याचा मराठीमध्ये उच्चार होतो पोस्ट पोन. त्याचा मराठीमध्ये अर्थ आहे पुढे ढकलणे. पुढील शब्द आहे MISGUIDE ह्याचा उच्चार होतो मिस गाइड. मिस गाइडचा मराठीमध्ये अर्थ आहे दिशा भूल करणे. पुढील शब्द आहे FAVOUR ह्याचा मराठीमध्ये उच्चार होतो फेवर आणि मराठीमध्ये त्याचा अर्थ आहे उपकार. पुढील शब्द आहे WELCOME
WILL WISHER ह्याचा मराठीमध्ये उच्चार होतो वेल विशर. वेल विशरचा मराठीमध्ये अर्थ होतो शुभचिंतक. पुढील इंग्रजी शब्द आहे POSITIVE ह्याचा मराठीमध्ये उच्चार होतो पॉझिटिव्हचा मराठी अर्थ आहे सकारात्मक. पुढील इंग्रजी शब्द आहे NEGATIVE ह्याचा मराठीमध्ये उच्चार होतो नेगेटिव्ह किंवा निगेटिव्ह. निगेटिव्हचा मराठीमध्ये अर्थ आहे नकारात्मक. पुढील इंग्लिश शब्द आहे POSSIBLE याचा मराठीमध्ये उच्चार होतो पॉसिबल व त्याचा मराठीमध्ये अर्थ होतो शक्य. पुढील शब्द आहे इम्पॉसिबल IMPOSSIBLE इम्पॉसिबल. इम्पॉसिबलचा मराठीमध्ये अर्थ आहे अशक्य. पुढील इंग्लिश शब्द आहे SPECIAL ह्याचा मराठीमध्ये उच्चार होतो स्पेशल. स्पेशलचा मराठी अर्थ आहे खास. पुढील इंग्लिश शब्द आहे REGULAR ह्याचा मराठीमध्ये उच्चार होतो रेग्युलर व मराठीमध्ये रेग्युलरचा अर्थ होतो नियमित. पुढील इंग्रजी शब्द आहे HOW हाव. ह्याचा मराठीमध्ये अर्थ होतो किती. पुढील शब्द आहे STILL ह्याचा उच्चार मराठीमध्ये स्टील. स्टीलचा मराठीमध्ये अर्थ होतो अजूनही. पुढील शब्द आहे MOST ह्याचा मराठीमध्ये उच्चार होतो मोस्ट. मोस्टचा मराठी अर्थ आहे सर्वात. पुढील शब्द आहे
OWN ओन. ओनचा मराठीमध्ये अर्थ आहे स्वतः. पुढील शब्द आहे WAVE. ह्याचा उच्चार मराठीमध्ये तो वेव. वेव. वेवचा मराठी अर्थ आहे लहर. पुढील शब्द आहे ROOT. ह्याचा उच्चार मराठीमध्ये होतो रूट. मराठीमध्ये रूटचा अर्थ होतो मूळ. पुढील शब्द आहे BUY बाय. बायचा मराठी अर्थ होतो खरेदी. पुढील शब्द आहे EITHER इदर. इदरचा मराठीमध्ये अर्थ होतो एकतर. पुढील शब्द आहे BASIC. याचा मराठी उच्चार होतो बेसिक. मराठीमध्ये त्याचा अर्थ होतो मूलभूत. पुढील शब्द आहे LEVEL. मराठीमध्ये उच्चार होतो त्याचा लेवल. आणि मराठीमध्ये अर्थ होतो त्याचा पातळी. पुढील शब्द आहे THROW. याचा उच्चार होतो थ्रो. आणि त्याचा अर्थ आहे फेकणे. पुढील शब्द आहे SILVER. याचा उच्चार होतो सिल्वर. सिल्वरचा मराठीमध्ये अर्थ होतो चांदी. पुढील शब्द आहे GOLD. ह्याचा उच्चार होतो गोल्ड. आणि मराठीमध्ये त्याचा अर्थ होतो सोने. पुढील शब्द आहे DIAMOND. ह्याचा उच्चार होतो डायमंड. डायमंडचा मराठीमध्ये अर्थ होतो हिरा. पुढील शब्द आहे PRETTY. ह्याचा मराठीमध्ये उच्चार होतो प्रीटी. आणि त्याचा मराठीमध्ये अर्थ होतो सुरेख. पुढील इंग्रजी शब्द आहे SHINE. त्याचा उच्चार होतो शाईन. व त्याचा मराठी अर्थ आहे
चमकणे. पुढील शब्द आहे ANGER. उच्चार ह्याचा अँगर. त्याचा अर्थ होतो मराठीमध्ये राग. पुढील शब्द आहे SKILL. उच्चार होतो याचा स्किल व त्याचा अर्थ आहे कौशल्य. पुढील शब्द आहे ROPE. ह्याचा उच्चार होतो रोप. मराठीमध्ये अर्थ रोपचा दोरी. पुढील शब्द आहे HUGE. ह्यूज. ह्यूजचा मराठी अर्थ होतो प्रचंड. पुढील शब्द आहे SUPPORT. त्याचा उच्चार होतो सपोर्ट. सपोर्टचा मराठीमध्ये अर्थ होतो आधार. पुढील शब्द आहे SUCCESS. सक्सेस. त्याचा अर्थ होतो यश. पुढील शब्द आहे YET. याचा उच्चार होतो यट. यट म्हणजे मराठीमध्ये अध्याप. पुढील शब्द आहे EACH. याचा उच्चार होतो इच. इचचा मराठीमध्ये अर्थ होतो प्रत्येक. पुढील शब्द आहे MAY. ह्याचा उच्चार होतो मे. मेचा अर्थ होतो शक्यता. पुढील शब्द आहे MUCH. ह्याचा उच्चार होतो मच. मचचा मराठीमध्ये अर्थ आहे फार. पुढील शब्द आहे ALSO. अल्सो. अल्सोचा मराठीमध्ये अर्थ होतो देखील. पुढील शब्द आहे ADD. याचा उच्चार होतो ॲड. ॲडचा मराठीमध्ये अर्थ आहे मिळवणे. पुढील शब्द आहे WISH. विश. विशचा मराठीमध्ये अर्थ होतो इच्छा. पुढील शब्द आहे WERE. वेअर. वेअरचा मराठीमध्ये अर्थ होतो होते. पुढील शब्द आहे HIS. हिज.
हिज म्हणजे त्याचा. पुढील शब्द आहे HER, हर. हर म्हणजे मराठीमध्ये तिचा. पुढील शब्द आहे DEEP, उच्चार ह्याचा होतो डीप. मराठीमध्ये अर्थ होतो डीपचा खोल. पुढील शब्द आहे सेल, SELL, ह्याचा उच्चार होतो सेल आणि त्याचा मराठी अर्थ आहे विकणे. आपला लास्टचा इंग्लिश शब्द आहे CAN, कॅन. ह्याचा उच्चार कॅन होतो व त्याचा मराठी अर्थ शकणे. अशा प्रकारे आज आपण पार्ट 1 मध्ये 50 इंग्रजी शब्द व त्याचे मराठीतील अर्थ याचा अभ्यास केला. आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमचं मत मांडायचं असेल तर कमेंट करा व आपल्या YM3 क्लासेस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेल प्रेस करून ऑल या बटनावरती क्लिक करा. थँक्यू.